मित्रांनो, सीईटी एक्झाम ही फक्त हार्ड वर्क वरती चालत नाही, तर ती चालते स्मार्ट वर्क आणि ट्रिक वरती. अशी एक ट्रिक घेऊन आलेलो आहे ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनची. तुम्ही जर बोर्ड वरती बघितलं तर तुम्हाला दोन क्वेश्चन दिसतील, दोघांसाठी सेम ट्रिक आहे. फर्स्ट क्वेश्चन आलेला आहे 2008 ला आणि सेकंड क्वेश्चन आलेला आहे 2021 ला. काय ट्रिक आहे बघा, y इज इक्वल टू tan इनवर्स काहीतरी फंक्शन दिसतंय प्लस cot इनवर्स काहीतरी फंक्शन दिसतंय. दोनही फंक्शन मात्र सेम दिसतायत, तर त्या केसमध्ये y चा सीधा डेरिव्हेटिव्ह असेल dy बाय dx इज इक्वल टू 0, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट. आता सेकंड क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर सेम मला साइन आणि cos इनवर्स सोबत जर असेल, आता मला सांगा मी या फंक्शनला काय करू शकतो, याचा जर रेसिप्रोकल केला तर याचा रेसिप्रोकल काय होईल रे, रूट एक्स मायनस 1 न्यूमरेटरला जाणार आणि रूट एक्स प्लस 1 डिनोमिनेटरला राहणार. ज्यावेळेस मी याचा रेसिप्रोकल करतो तर कोसेक इनवर्सचा रेसिप्रोकल काय येईल माझा, साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स. आता तुम्हाला दोनही फंक्शन काय दिसतायत, सेम दिसतायत, सो त्याचं सुद्धा ऑप्शन ए करेक्ट असणार, कारण त्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय असणार, 0. तर ते कसं ते बघूयात, कारण माझ्याकडे फॉर्म्युलाज आहेत. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 असतो. सिमिलरली टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो पाय बाय 2 आणि कोसेक इनवर्स एक्स प्लस सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो पाय बाय 2. कारण तुम्ही जर क्वेश्चन मध्ये बघितलं तर ह्याचा आन्सर जर दोन्ही फंक्शन सेम असेल तर याचा आन्सर y इज इक्वल टू काय होणार, पाय बाय 2. आणि ज्यावेळेस मी पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घेईल त्यावेळेस आन्सर सीधा काय येतं, 0. जर ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.